लोकसभा 2024ची रणधुमाळी आता चालू झालेली आहे आणि याच रणधुमाळीचा एक एक्झिट पोल आपण घेण्यासाठी रुकडी या गावामध्ये आलेलो आहे, जे 35 वर्ष या गावामध्ये खासदारकी नांदलेली आहे आणि आता सुद्धा या गावचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या गावी यांच्या गल्लीच्या शेजारी आपण आलेलो आहोत आणि तरुण मुलांची आपण चर्चा करून पाहूया. या 2024च्या लोकसभेच्या वातावरणाबद्दल चर्चा करायला आलेला आहे. तुमचं काय मत आहे या रुकडी गावच्या? माझं मत असं आहे की खासदार धैर्यशील दादा यांनी 8,200 कोटीचे विकास कामं केलेले आहेत. 10 वर्षातल्या खासदारांना ते जमलेलं नाही. ते दादांनी 2.5 वर्षाच्या कामाच्या ह्याच्यात ते विकास कामं दादांनी पूर्ण केलेले आहेत. म्हणजे तुमचं मत आहे? दादा तुमचं काय मत आहे या लोकसभेबद्दल? तुमचं मत एक आहे, हे दादांनी 5 वर्ष जे फंड आणलाय, दादा म्हणजे खासदार धैर्यशील दादा 200 कोटीचा जो फंड आणलाय, प्रत्येक समाजात तिने फंड आणलाय. स्मशानभूमी असतील, हायवेची कामं असतील, प्रत्येक गावात जलजीवनची स्कीम असतील, हा दादांनी प्रत्येक गावात फंड आणलेला आहे. जे मागच्या 10 वर्षात जे काम झालं नाही ते दादांनी 200 कोटी असतील, 1 वर्ष महापौर 2 वर्षात 8,200 कोटीचा प्रचंड निधी दादाने आणलेला आहे. त्या कामाच्या जोरावर प्रत्येकाला धैर्यशील माने येऊन येणार, यात काही शंका नाही. आपल्या स्मशानभूमीमध्ये दादाने कमीत कमी 43 लाख रुपयाची कामं केली आहेत. आत्ताच परवा DPC मधून 10 लाख रुपयाचा हॉल मंजूर केला आहे. प्रचंड कामं दादाने मुस्लिम समाजामध्ये केले आहेत. रुकडीत नाही तर आजूबाजूला. नमस्कार. 2000च्या इलेक्शनमध्ये एक युवक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? उघडलेल्या 2024च्या इलेक्शनमध्ये आपला भारत हा सगळ्यात युवा देश म्हणून ओळखला जातो. जवळजवळ 64% लोकसंख्या युवकांची आहे आणि आमच्या मतदारसंघातून देखील तसाच एक तरुण तडफदार एक युवा नेतृत्व आम्ही धैर्यशील दादांच्यावर बघतोय. धैर्यशील दादांनी जे आपल्या पहिल्या इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की लोकांच्या हातामध्ये दगड नाही तर पेन देणार, हे आश्वासन त्यांनी शाहूवाडी शिराळा या भागामध्ये MIDC करून नक्कीच पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं काम देखील आता पूर्ण होण्याच्या दिशेने आहे. तर आता तुमची एक रुकडीकर म्हणून काय प्रतिक्रिया आहे? आमची रुकडीकर म्हणून आमचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने हेच पुन्हा खासदार होणार आणि 100% लोकसभेत आम्ही त्यांना पाठवणार.